मनोज जरांगेंच्या बीडमधल्या मातोरी या मूळ गावी रात्रभर पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला होता। मातोरीमध्ये काल संध्याकाळी एका डीजेवर दगडफेकीचा प्रकार घडला आणि त्यानंतर हा सगळा तणाव निर्माण झाला। यावेळेला रस्त्यावरील काही गाड्यांवर दगडफेक देखील झाली आणि त्यानंतर पोलीस दाखल झाले। मात्र शहराच्या दोन्ही बाजूकडे म्हणजे बीड आणि नगर या दोन्ही दिशेच्या बाजूने रास्ता रोको हा रात्रभर सुरूच होता, तर मातोरीमध्ये पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला होता। मातोरीतल्या ग्रामस्थांशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी गोविंद शेळके यांनी, आपण पाहूया। मातोरी गावामध्ये तणावपूर्ण शांतता आहे। जे नागरिक आहेत ते गावामध्ये एकत्रितपणे या गोष्टीवर चर्चा करतायत। काय त्यांचं एकदम मत आहे आपण जाणून घेऊ। मला सांगा काय नेमकं रात्री झालं? रात्री काय नाही, ती हाकेचे समर्थक इकडे चालले होते, त्यांना भगवानगडला जायचं होतं, आणायला चालली होती आणि माळेगाव, पारगाव, इकडे गोळेगाव, पाथर्डी तालुक्यातल्या बऱ्याचशा गावाचे लोक चालले आणि मातोरी गावात येऊन स्टँडवर थांबल्यानंतर डीजे वाजायला लागले आणि रस्ता ब्लॉक झाला। जेणे ते मोटर ट्रॅव्हलर्स होते, त्या ट्रॅव्हलर्स तिकडे थांबले, बाकीच्या इकडे थांबले। मोटरसायकलीमध्ये लावल्यामुळे रस्ता जाम झाल्यामुळे लोक म्हणले रस्ता जाम होतो, तुम्ही किती वाजू नका, जाऊन द्या। काही लोक म्हणले नाही बाबा पाटला कम मुद्दाम वाजता शिव्या जातीवाद शिव्या देणं, घोषणा देणं चालू होतं। असं पुढं काढा म्हणल्याच्यानंतर त्याच्यात 2-3 लोक पिणारे त्यांनी शिव्या दिले, त्याच्यावर सुरू झालं। त्यांनी हॉटेलवर दगड फेकले की मग सुरूच झालं त्याच्यावर। काय गावकऱ्यामध्ये एकदम शांतता आहे, बाकीचं काही नाही। गावकऱ्याचं फक्त ते आले आणि नंतर वरती कृष्णानगरमध्ये दगडफेक केली पहिलं आल्याच्या नंतर त्यांचा डीजे आला वाजत। आमचं गावातलं कोणीच काही नाही म्हणलं आणि जात असताना त्याच लोकांनी दगडफेक केली आमच्याच मुलावर आणि सगळं म्हणजे शिवीगाळ जरांगे पाटलावर बोलणं, तरी बे लोक आमचे शांतच होते ना आणि तेही त्यांच्या गाड्या फोडल्या। आमच्या इथलं एक बी नव्हतं त्याच्यामध्ये। आता गावामध्ये तणावपूर्ण शांतता आहे, पोलीस या सगळ्या व्यवस्थेवर लक्ष ठेवून आहेत। एक मात्र खरं आहे की काल रात्री नंतर जे काही प्रकार या परिसरामध्ये घडले त्याचे परिणाम या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत। कॅमेरामन प्रमोद जोशीसह गोविंद शेळके, एबीपी माझा, मातोरी, बीड। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।